नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया RBL बँक लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, RBL बँक लिमिटेडने आपल्या फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, RBL बँक लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 3,339 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 3,476 कोटी रुपये आणि या कंपनीचा रेव्हेन्यू क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 3,536 कोटी रुपयांनी घसरून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 3,476 कोटी रुपये. आणि मित्रांनो, RBL बँक लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 353 कोटी रुपयांनी घसरून क्वार्टर 4मध्ये आला आहे 69 कोटी रुपये आणि या बँकचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 33 कोटी रुपयांनी वाढून क्वार्टर 4मध्ये आला आहे 69 कोटी रुपये. आणि मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर काय जबरदस्तपणे खाली आलेला आहे. परंतु मित्रांनो, या कंपनीचा ग्रॉस NPA आणि नेट NPAमध्ये आपल्याला इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर इम्प्रूव्हमेंट दिसत आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला RBL बँक लिमिटेडच्या शेअरवर आज आपल्याला पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया वोडाफोन आयडियाबद्दल. तर मित्रांनो, वोडाफोन आयडिया शेअर इन फोकस ॲज गोल्डमॅन सॅच्स बायज स्टेक इन ब्लॉक डील. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार एका ब्लॉक डीलच्या थ्रू वोडाफोन आयडियाचे गोल्डमॅन सॅच्सने जे फॉरेन इन्व्हेस्टर आहे याने वोडाफोन आयडियाचे 7.65 पर शेअरच्या हिशोबाने 60 कोटी शेअर खरेदी केले आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला वोडाफोन आयडियाच्या शेअरवर पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया L&T फायनान्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, L&T फायनान्स लिमिटेडने सुद्धा आपल्या फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 3,670 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 4,023 कोटी रुपये आणि या कंपनीचा रेव्हेन्यू क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 4,098 कोटी रुपयांनी घसरून क्वार्टर 4मध्ये आला आहे 4,023 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 453 कोटी रुपयांनी वाढून क्वार्टर 4मध्ये आला आहे 636 कोटी रुपये आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 626 कोटी रुपयांनी वाढून क्वार्टर 4मध्ये आला आहे 636 कोटी रुपये. तर मित्रांनो, L&T फायनान्स लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर इन्क्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, या कंपनीचा NII म्हणजे नेट इंटरेस्ट इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर फक्त 3.8%ने इन्क्रीज होऊन 2,423.2 कोटी रुपये आला आहे, जो एक वर्षाआधी सेम क्वार्टरमध्ये होता 2,335.3 कोटी रुपये, जो मित्रांनो L&T फायनान्स लिमिटेडचा स्लोवेस्ट नेट इंटरेस्ट इन्कम ग्रोथ आहे मागल्या 11 क्वार्टर्समध्ये. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज आपल्याला L&T फायनान्स लिमिटेडच्या शेअरमध्ये प्रेशर आज पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया मॅक्रोटेक डेव्हलपर्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, मॅक्रोटेक डेव्हलपर्स टू इन्व्हेस्ट ₹8,000 करोड इन फायनान्शियल इयर 2026 ऑन लँड ॲक्विजिशन. तर मित्रांनो, मॅक्रोटेक डेव्हलपर्स लिमिटेड फायनान्शियल इयर 2026मध्ये लँड ॲक्विजिशनवर 8,000 कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहे. आणि मित्रांनो, हे मॅक्रोटेक डेव्हलपर्स
लिमिटेड कशासाठी करत आहे, तर आपला बिझनेस वाढवण्याकरिता. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड. आणि मित्रांनो, या कंपनीने सुद्धा आपल्या फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 1,301 कोटी रुपयांनी घसरून क्वार्टर 4मध्ये आला आहे 1,286 कोटी रुपये. आणि या कंपनीचा रेव्हेन्यू क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 1,317 कोटी रुपयांनी घसरून क्वार्टर 4मध्ये आला आहे 1,286 कोटी रुपये. आणि टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 157 कोटी रुपयांनी वाढून क्वार्टर 4मध्ये आला आहे 189 कोटी रुपये. आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 169 कोटी रुपयांनी वाढून क्वार्टर 4मध्ये आला आहे 189 कोटी रुपये. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला टाटा ग्रुपची जबरदस्त कंपनी टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या शेअरवर पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या अजून एका कंपनीबद्दल, जिचे नाव आहे तेजस नेटवर्क्स लिमिटेड. आणि मित्रांनो, या कंपनीने सुद्धा आपल्या फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 1,327 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 1,907 कोटी रुपये. आणि या कंपनीचा रेव्हेन्यू क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 2,642 कोटी रुपयांनी घसरून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 1,907 कोटी रुपये. आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 147 कोटी रुपयांनी घसरून क्वार्टर 4मध्ये आला आहे 72 कोटी रुपयाच्या नेट लॉसमध्ये. आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 166 कोटी रुपयांनी घसरून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 72 कोटी रुपयाच्या नेट लॉसमध्ये. तर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता या नेट प्रॉफिटमधून ही कंपनी लॉसमध्ये आली आहे. आणि मित्रांनो, याचमुळे आज आपल्याला टाटा ग्रुपची जबरदस्त कंपनी तेजस नेटवर्क्स लिमिटेडच्या शेअर प्राईजमध्ये 13% जास्तीचा लोअर सर्किट पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, ॲपल टू मूव्ह इंटायर US बाउंड आयफोन्स असेंब्लिंग फ्रॉम चायना टू इंडिया बाय 2026. तर मित्रांनो, ॲपलचा प्लान आहे युनायटेड स्टेटमध्ये विकणाऱ्या 60 मिलियन आयफोनपेक्षाही जास्तीचा प्रोडक्शन चायनातून इंडियामध्ये शिफ्ट करण्याचा 2026 पर्यंत. आणि मित्रांनो, हे जर असे झाले तर याचा बेनिफिट आपल्या इंडियाची जबरदस्त कंपनी डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडला मिळू शकतो. आणि मित्रांनो, याच्या मागचे एकच कारण आहे चायना आणि US होणाऱ्या टॅरिफ वॉर. चला आता बोलूया मुकेश अंबानीजीच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे RIL म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड. तर मित्रांनो, RIL टू इन्व्हेस्ट ₹1.5 ट्रिलियन म्हणजे 1.5 लाख कोटी रुपये इन न्यू एनर्जी पेट्रोकेमिकल एक्सपान्शन. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, मुकेश अंबानीजीची जबरदस्त कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड न्यू एनर्जी बिझनेस आणि पेट्रोकेमिकल एक्सपान्शनसाठी न्यू एनर्जी बिझनेस आणि पेट्रोकेमिकल बिझनेसमध्ये 75 हजार कोटी रुपये म्हणजे टोटल 1.5 लाख कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही
या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.